जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे आपले सागरभाऊ GR शेती योजना 2.1 या चॅनलमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा EKYC दुरुस्तीच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आलेला आहे। मित्रांनो, EKYCच्या दुरुस्तीसाठी 30 एप्रिल 2026 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। ज्या लाडक्या बहिणींची EKYC करताना KYC चुकल्यामुळे हप्ते बंद झाले होते, अशा महिला लाभार्थ्यांनी आपल्या EKYC मध्ये दुरुस्ती करण्यासाठी 30 एप्रिल 2026 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। मित्रांनो, साधारणपणे योजनेच्या अंतर्गत 71 लाखापेक्षा जास्त महिला लाभार्थी या EKYC न केल्यामुळे आणि EKYC मध्ये दुरुस्ती असल्यामुळे किंवा इतर EKYC चुकल्यामुळे या योजनेच्या हप्त्यापासून वंचित आहेत। यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर महिला लाभार्थी त्यांची EKYC झालेली नाही, परंतु बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थी अशा आहेत की त्यांची EKYC झालेली आहे, परंतु त्याच्यामध्ये काही दुरुस्ती आहे। बऱ्याच मोठ्या प्रमाणात 31 मार्च 2026 पर्यंत या EKYC मध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे, परंतु आणखीन काही महिला लाभार्थी बाकी असल्यामुळे त्यांच्यासाठी काही संस्थांच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून आणि अनेक निवेदने देण्यात आलेली होती आणि यासाठी आता शासनाच्या माध्यमातून 30 एप्रिल 2026 पर्यंत EKYC ला मुदत वाढवून देण्यात आलेली आहे। याच्या दुरुस्तीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आता याच्यामध्ये अशा बऱ्याच साऱ्या महिला, याच 71 लाख महिलांपैकी 60 ते 65 लाखापेक्षा जास्त महिला यात EKYC न झालेल्या आहेत, त्याच्यामुळे हप्ता येणे बंद झालेले आहे। मात्र अशा महिला लाभार्थ्यांनी EKYC दुरुस्तीसाठी पोर्टलवरती EKYC करता येत नाही, आपला नंबर या आधारच्या यादीमध्ये नाही किंवा असे काही सांगितले जाते। मग अशा महिला लाभार्थ्यांना EKYC दुरुस्ती कशी करायची? मित्रांनो, एकंदरीत राज्य शासनाच्या माध्यमातून सप्टेंबर 2025 मध्ये काढण्यात आलेल्या GR नुसार सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांमध्ये EKYC ची प्रक्रियाचा पहिल्या टप्प्यामध्ये राबवण्यात आली होती आणि याच्यानंतर पुढील प्रत्येक वर्षी जून महिन्यापासून 2 महिने EKYC राबवण्यात येईल, अशा प्रकारच्या सूचना त्या GRच्या माध्यमातून देण्यात आलेल्या होत्या। अर्थात जून 2026 पासून या नवीन EKYC प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। मित्रांनो, आतापर्यंत त्याची EKYC झालेली नाही अशा महिला लाभार्थ्यांनी काही करता येणार नाही, परंतु ज्यांची EKYC झालेली आहे आणि त्यांची दुरुस्ती असेल तर ती दुरुस्ती आता 30 एप्रिल 2026 पर्यंत करता येणार आहे। मित्रांनो, अशा प्रकारे EKYCच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा अपडेट होतं। आता ज्याची EKYC झालेली नाही अशा महिला लाभार्थ्यांसाठी कमीत कमी 15 दिवसाची मुदत द्यावी अशी मागणी करण्यात आलेली होती, परंतु त्या मागणीचा कुठलाही विचार या महिला व बाल विकासाच्या माध्यमातून किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आला नाही। जर समजा त्याच्यामध्ये आणखीन काही विचार केला गेला, त्याच्यामध्ये काही बदल केला गेला तर त्याच्या संदर्भातील काही नवीन अपडेट आलं तर ते नवीन अपडेट सुद्धा आपण नक्की जाणून घेऊयात। तर ते नवीन अपडेट्स घेण्याचा प्रयत्न करून EKYC मध्ये दुरुस्ती असेल तर दुरुस्ती करून घेण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, लाडकी बहीण योजना ही योजना राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली होती आणि त्या योजनेला ज्या लाडक्या बहिणी लाभार्थी आहेत त्या बहिणींची EKYC न झालेली किंवा EKYC दुरुस्ती असेल त्यांनी EKYC दुरुस्ती करून घ्या। 30 एप्रिल 2026 ही तारीख आहे आणि ज्या महिलांनी अद्याप EKYC केलेलं नाही त्या महिला लाभार्थ्यांना आता काही करता येणार नाही, कारण जून पासून नवीन EKYC चालू होणार आहे। धन्यवाद।